नमस्कार. आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी एक रिव्ह्यू घेऊन येत आहे आणि त्या पिक्चरचं नाव आहे अभंग तुकारामांचे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. यासाठी कारण पहिले मी या चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल बोलणार आहे, की का हा चित्रपट तुम्ही घरीही बघू शकता, थिएटरमध्येही बघू शकता आणि दुसरं या चित्रपटातून काय-काय बघायला मिळालं, याच्या आधीचे चित्रपट काय होते, याच्यावरही मी याच्यात भाष्य करणार आहे पुढे आणि त्याचा रेलेव्हन्स आज आणि आत्ता यावेळेला किती आहे, हेही महत्त्वाचं आहे. सर्वात पहिले दिग्पाल लांजेकर याच्या दिग्दर्शनाचा मी फॅन आहे. तो ज्या पद्धतीत जे पिक्चर बनवतो ते मला खूप आवडतात आणि हा चित्रपट म्हणजे त्याची कथा सांगायची पद्धत ही काहीतरी वेगळी असते आणि ती अगदीच सर्वसामान्य मराठी माणसाला टच करणारी असते. या सगळ्या पातळींवर दिग्पाल लांजेकरचा हा चित्रपट अगदी व्यवस्थित बसतो. एवढंच नव्हे तर इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही त्याचं संगीत खूप छान झालेलं आहे. हे त्यांची अभंग वगैरे ऐकायला खूप म्हणजे खूप छान वाटतं. बट हा पिक्चर इतर चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा आहे. त्यामुळे मी सांगेन की हा पिक्चर तुम्ही घरी बसून टीव्हीवर वगैरे व्यवस्थित फॅमिलीसोबत बसून बघू शकता. थिएटरला जाऊन बघण्यासारखा हा चित्रपट आहे का? हे कंप्लीटली तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. डायरेक्शन चांगलं आहे, स्टोरी टेलिंग चांगली आहे, संगीत तर अप्रतिम आहे. गांधी यांनी जी गाणी केलेली आहेत आणि ती बेला शिंदेनी काही गाणी गायलेली आहेत. खूप छान म्हणजे गाणी नाहीच आहेत मुळात अभंगच आहेत आणि अगदी व्यवस्थित छान रचलेली आहेत. तुम्ही ऐकतानाही तुम्हाला छान वाटतं. परफॉर्मन्स वाईज जर बघितलं तर योगेश सोमन यांनी चांगलं काम केलेलं आहे. याआधी जे तुम्ही 2 तुकाराम बघाल त्यापेक्षा यातला अभिनय आणि गोष्टी या खूप वेगळ्या आहेत. पण कुठेतरी मला ते कॅरेक्टर योगेश सोमन आणि दिग्दर्शक यांच्या हातातून कुठेतरी मध्ये हरवतंय, याची जाणीव होताना आपल्याला दिसते. अच्छा, काही किस्से सेम आहेत, जे तुम्ही 1936 मध्ये बघाल, तेच तुम्ही इकडेही बघाल. बट त्याच्यात या लोकांनी थोडं ॲडिशन केलेलं आहे. अच्छा, हे किस्से तुम्हाला अ, तुकाराम जो जितेंद्र जोशी आणि चंद्रकांत कुलकर्णींनी केला, यात तुम्हाला ते दिसणार नाही. यात थोडं तुम्ही समन्वय काढायला गेलात, तर ते कळणार नाही. आणि संत मुक्ताई जो याआधी बनवलेला होता चित्रपट, जो मी सांगितलेला थिएटरमध्ये जाऊन बघा, मुलांसोबत जाऊन बघा. कारण त्यात जी गाणी आणि त्यात जो गोडवा आणि ज्या पद्धतीत गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्या तिकडे कंप्लीट कॉन्सन्ट्रेशन देऊन बघण्यासारख्या आहेत. तेव्हा त्या मुलांना आवडतील आणि मुलांना ती आवड तशी निर्माण होईल. याच्यात ती होईल, बट हा थोडा बिकॉज तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व ही असं होतं, की ते तुम्ही याला वैचारिकरित्या एक थोडी प्रगल्भता त्याच्यात येते. हां, चित्रपटामध्ये कंटिन्युटीला घेऊन थोड्या मिस्टेक्स आहेत, पण त्या आपण थोड्या दुर्लक्षित करू शकतो. जाणवतं कुठेतरी, की जी आधी प्रोडक्शनमध्ये जी मारामारी नव्हती, ती इकडे कुठेतरी तो स्ट्रगल यावेळी जाणवला. कुमार मंगल पाठक यांनी पॅनोरमा स्टुडिओजनी हा चित्रपट प्रोड्यूस केलेला आहे. आय विश अजून चांगले मराठी हे याच्यामध्ये हे येतील. अ, यात अजून काही अभिनेते जे आहेत, जे नेहमी युजुअली आपल्याला यांच्या चित्रपटात दिसतात. म्हणजे समीर धर्माधिकारी, सुनील गोडबोले यांनी याच्यात अभिनय केलेला आहे आणि त्यांनी अतिशय व्यवस्थित चांगलं अशी या भूमिका केलेल्या आहेत. मृणाल कुलकर्णी सुद्धा आहेत. अजय पुरकर याच्यामध्ये एक प्रमुख भूमिकेत दिसतात. त्यांनीही खूप छान हा चित्रपट हे केलेला आहे. पण या सगळ्यांच्या अभिनयापेक्षा एक उजवा असलेला अभिनय जो मला बघायला मिळाला आणि मला आवडला, तो होता स्मिता शेवाळे यांचा. संत तुकारामांची बायको आवई यांच्या यांची भूमिका त्यांनी याच्यात केलेली आहे आणि अप्रतिम भूमिका केलेली आहे. अरे मुडद्या, आता तरी कमरावरचा हात सोड. हे ईश्वरा. म्हणजे या आधीच्या चित्रपटामध्ये तो स्ट्रगल आवळीचा हा दाखवण्यात आलेला आहे. राधिका आप्टेंनी पण काम केलं ते छान आहे. पहिला जो 1936 चा होता त्यात ज्यांनी अभिनय केला. मला आत्ता गौरी अ, नाव आहे. ज्यांनी जिजाई यांचं नाव केलं. अजून काही फारशी माहिती याच्यात नाहीये. होप पुढे ती येईल कुठेतरी. पण त्यांनी अत्यंत अप्रतिम अशी भूमिका यावेळी यांनी केलेलं आहे. तरी अनफॉर्च्युनेटली त्यांचं नाव नाहीये. एनिवे बट याच्यामध्ये जो अ,
जिजाईंचा, आईबाईंचा जो स्ट्रगल होता, तो अतिशय त्या ज्या वेदना होत्या, की एका बाजूला कुटुंब, एका बाजूला नवरा आणि तो खूप खूप छान पद्धतीत या चित्रपटामध्ये आलेला आहे. यासाठी मी दिग्दर्शकालाही खूप क्रेडिट देईन, कारण त्यांनी खूप व्यवस्थित बॅलन्स करायचा प्रयत्न केला. इनफॅक्ट तिचा अभिनय एवढा छान होता, की योगेश सोमन यांचा अभिनय कुठेतरी तिच्यासमोर कमी पडत होता, असं मला तीव्रतेने जाणवलं. अ, काही गोष्टी ज्या अत्यंत विकृत मनुवादी विचारांच्या लोकांना अजिबात याच्यात बघायला आवडणार नाही आणि जे युजुअली या गोष्टींना नावं ठेवतात, ते या चित्रपटामध्ये अगदी छान स्पष्टपणे दाखवलेलं आहे. ते हे की जातीवाद हा तेव्हाही होता, हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. हं, त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा जो त्यांनी याच्यात अगदी प्रखरपणे जे संत तुकाराम मांडत होते. म्हणजे मला नवल वाटतंय, की या लोकांनी ऑब्जेक्शन कसं काय घेतलं नाही. युजुअली लोकं ऑब्जेक्शन घेतात. मग फुले चित्रपटांच्या वेळी सुद्धा या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं, की असा बटूक दाखवला. या चित्रपटात तर अगदी स्पष्टपणे त्यांनी दाखवलेलं आहे, की अ, अत्यंत देवाच्या नावावर व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कसा त्याचा घाट घालतात आणि त्याचा कसा संत तुकारामांनी विरोध केलेला आहे. म्हणजे या चित्रपटात ते स्पष्टपणे म्हणतात, की काय गरज आहे देवळात जायची? मनापासून तुम्ही हे केलंत, तर देवामध्ये आणि माणसामध्ये या इतर वटभिक्षुकांची गरज काय आहे? हे ते स्पष्टपणे बोलतात आणि हे अतिशय स्पष्टपणे या चित्रपटात दाखवलंय, जी गोष्ट मला प्रचंड आवडली. दुसरं, हे जे नवस वगैरे करतात, त्याला संत तुकारामांचा विरोध होता. तेही गोष्ट त्यांनी अगदी स्पष्टपणे दाखवलेली आहे. म्हणजे एका अर्थी धाडसही आहे किंवा बहुजनांचे प्रश्न याच्यात त्यांनी व्यवस्थित मांडलेले आहेत आणि चांगली गोष्ट ही आहे, की तो राजकारणात न पडता जे आहे ते त्यांनी दाखवलं. हे दिग्पाल रांजेकर यांचं माझ्या मते अ, त्यासाठी कौतुक करायला पाहिजे. आय डोंट थिंक त्यांनी काही पॉलिटिकली विचार केला असेल. पण त्यांनी तुकारामांचे विचार अगदी स्पष्ट आणि परखडपणे याच्यात ठेवले आहेत. मागतोचेस भीक तर स्वतः गाभारा उघडून भक्तांसमोर जाऊन पदर पसर ना. देवळात तुझ्या मूर्ती अगोदर तुझे दलाल कशाला हजर असतात. योगी रामेश्वर भट्ट आपण वेदांकडून ईश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करता, पण पांडुरंग आमचा सखा सोबती असल्यानं आम्ही ईश्वराकडून थेट वेदांकडे पाहतो. ते कास्टिझमच्या विरोधातले दाखवले, कसे भटभिक्षुकी करणारे ब्राह्मण लुबाडतात तेही त्यांनी याच्यात स्पष्टपणे दाखवलेलं आहे. नवस-बिवस करायची गरज नाही, बळी-बिळी द्यायची गरज नाही. हेही ते अगदी स्पष्टपणे क्लिअरली त्यांच्या अभंगातून आणि त्यांच्या ह्याच्यातून ठेवतात. याच वेळी ते अगदी स्ट्राँगली हेही सांगतात, की अ, आपले पूर्वज म्हणजे हे निसर्ग, हे पक्षी, काका, मामा, तात्या आपले नातेवाईक आहेत, हे ते सांगतात आणि ही खूप गरजेचं आहे, की आपल्याला निसर्गाची काळजी घ्यायला पाहिजे, जे आजकाल आपण अजिबात घेत नाही. आपल्या इकडे पोल्युशन वाढतंय, मायनिंगसाठी जंगलं तोडली जात आहेत. म्हणजे निसर्गाची विल्हेवाट लावूनच आपण आपण नाही, समाजातले काही कॅपिटलिस्ट धंदेवाईक लोकं आणि त्याच्यासोबत राजकारणी आणि या राजकारणी भुरळ घातलेली अ, अंधभक्त हे अ, निसर्गाची वाट लावून जे काही चाललंय त्याचा आनंद घेतात आणि हे विसरतात, की हे नंतर आपल्या पोराबाळांसाठी किती घातक असणार आहे. एनिवे, अजून कुठे विषयांतर होऊ नये. मी माझा रिव्ह्यू आणि माझं मत थोडक्यात इकडेच मांडतो. एक हिंदीमध्ये मी नक्की व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन, जे याच्याबद्दल सांगेलच. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू आवडला तर नक्की कळवा. मेसेजमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय.